हाय, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू प्रियाज मराठी लॉग. आणि इथे मी सकाळी सकाळी बसली होती. माझ्या ज्या मिशो रिसेलिंगच्या ऑर्डर्स आहेत ना, त्या डिस्पॅच करण्यासाठी. म्हणजेच डिस्पॅच ज्या कस्टमरच्या मला काल ऑर्डर्स आलेल्या आहेत त्याच मी ऑर्डर ॲड्रेस वगैरे घेऊन त्यांचे आणि त्या ऑर्डर बुक करायचं काम माझं चालू होतं. तर खूप छान वाटतं असं काहीतरी घरातलं काम करता करता वेगळं काहीतरी करणं. आता मी मिशो रिसेलिंग करते, तर या आधी मी बरेचसे व्हिडिओ असे जे आहेत मिशो रिसेलिंग कसं करायचं काय या रिलेटेड व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता, जेणेकरून तुम्हाला हेल्प होईल. मिशोचं माझं हे काम चालू होतं रिसेलिंगच्या ऑर्डर्सचं. आणि ऑर्डर डिस्पॅच केल्या, बुक केल्या ऑर्डर्स. आणि त्यानंतर मी विचार करत होते की आता पुढचे कॅटलॉग कुठले शेअर करू जेणेकरून कस्टमरला आवडतील, ते चूज करतील आणि त्याप्रमाणे आपल्याला ऑर्डर्स मिळतील. बरेचसे 2 वर्षापासून करते आहे. खूप छान अनुभव आलेला आहेत मला आणि भरपूर अशा मला ऑर्डर्सही मिळालेल्या आहेत. आता मी तुम्हाला सांगते बघा मला किती प्रॉफिट होतं यातून रिसेलिंगमधून. आणि मला किती ऑर्डर्स वगैरे मिळतात हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करते. बघा, आता ह्या ज्या ऑर्डर्स होत्यात ना, ह्या 4ही ऑर्डर्स नाशिकच्या होत्या. तर मी तेच ऑर्डर बुक केल्या. आणि त्यानंतर मग बघा, ह्या ज्या ऑर्डर्स जे मी आता किती प्रॉफिट मिळतं मला बघा, ते प्रॉफिट असतं ते आपण किती त्यात मार्जिन ॲड करतो आहे ना त्यावरती आपलं डिपेंड आहे. आता याला प्रॉफिट आपण म्हणूच शकत नाही, कारण मिशो रिसेलिंग आहेत. तरी इथे आपण काहीही घालत नाही आहे की आपले प्रोडक्ट्स नसतात, किंवा ऑर्डर्स जेव्हा आपण कस्टमरच्या बुक करतो तर तेही आपण कुठे पार्सल देण्यासाठी जात नाही. हे सगळं जे काम आहे ते मिशो ॲप थ्रूच ते लोक करत असतात. आपण फक्त रिसेलर म्हणून त्यांना ऑर्डर्स वगैरे द्यायच्या कस्टमर्सच्या. तर मग त्याच पद्धतीने मी करत असते. कस्टमरच्या ज्या ऑर्डर्स आहेत, जसं जसे मला ऑर्डर्स येतील तसे मी त्या ऑर्डर्स वगैरे बुक करत असते. मग काय. आणि आता कस्टमरच्या ऑर्डर्सवरती मी किती मार्जिन ॲड करते म्हणजे कमिशन वगैरे ते सांगते. बघा, कुर्ता सेट असेल ना तर मी त्यावरती फक्त 20-30 रुपयेच असं मार्जिन ॲड करत असते. आता इथं परवडण्याचा काही विषय येत नाही, कारण हे काही आपण त्यामध्ये भांडवल टाकलेलं नसतं. त्यामुळे 20-30-40-50 रुपये हे आपल्या मार्जिन खूप असतं आपल्यासाठी. तेही घरात बसल्या बसल्या फक्त कस्टमरचे ऑर्डर घ्यायचे आहेत आपल्याला. बाकी सगळं काम मिशोच करत असतं. त्यामुळे मला 20-30 रुपये किंवा 40 रुपये ही खूप मोठे मार्जिन वाटते, कारण आपण त्यात काही घातलेलं नाही. त्यामुळे मी जास्त मार्जिनची अपेक्षा ठेवत नाही. आणि त्याचबरोबर कस्टमरच्या प्रोडक्टवरतीही मी जास्त मार्जिन ॲड करत नाही, कारण जर मी माझं स्वतःचं जास्त मार्जिन ॲड केलं तर मग प्राईस खूप हाय होऊन जाते आणि मग कस्टमरला घ्यायला परवडत नाही. त्यामुळे मग मी माझं मार्जिन कमीच ठेवते. माझे ह्या मार्जिन कमी असतं म्हणून मला भरपूर असे कस्टमर्स मिळतात आणि त्यांनाही माझ्याकडे घ्यायला परवडतं, कारण त्यांना असं वाटतं चांगली क्वालिटी आणि कमी प्राईजमध्ये आपल्याला मिळालेलं आहेत. भरपूर असे रिपीट कस्टमर्सही आहेत माझे, जे रिपीट माझ्याकडे ऑर्डर घेत असतात आणि नवीन कस्टमर्सही येत असतात. अशा पद्धतीने मी माझे मिशो रिसेलिंगचे ऑर्डर्स घेत असते आणि थोडेफार का असे ना पैसे त्यातून मिळवत असते. तर बिझनेस छोटा असो मोठा असो कुठलाही असो, सुरुवात तुम्ही म्हणजे एकदम कस्टमरचा विचार करून, चॉईसचा विचार करून किंवा त्यांचं
काय बोलतो आपण, कंडिशनचा विचार करून आपण जर ऑर्डर्स घेतल्या तर बरं पडतं. म्हणजे कस्टमरलाही आवडतं, कस्टमरही खुश होतो. सो मी जाता जाता इतकंच सांगेन, बिझनेस करायचा असेल तर कस्टमरची चॉईस ओळखा. त्या पद्धतीने तुम्ही तुमचे बिझनेस करा आणि इतकंही हाय लेवल ठेवू नका प्राईसची की कस्टमरला परवडणार नाही किंवा ते येणार नाही. तर इतकंच मला सांगायचं होतं तुम्हाला आणि तुमच्याबरोबर मी शेअर केलं की मी मिशो रिसेलिंग कसं करते, ऑर्डर्स मला कशा येतात. तर आजचा व्लॉग तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एका छानशा अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि ज्यांना कोणाला मिशो रिसेलिंग करायचं असेल ते नक्कीच करा. मी सांगते खूप फायदेशीर होईल. बसल्या बसल्या आपल्याला घरी इन्कम चालू होईल त्याची. तर करायला अजिबातही हरकत नाही. ओके बाय.